महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे नावाचा दणका घुमला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून संजय राऊत यांच्यासोबत घेतलेली खणखणीत मुलाखत 19 आणि 20 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झाली। ही मुलाखत ब्रँड ठाकरे म्हणून ओळखली जात आहे आणि तिने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले आहे। एकनाथ शिंदे आणि भाजपवर सनसनी टीका, महाविकास आघाडीच्या पराभवाचे खणखणीत विश्लेषण, निवडणूक आयोगाला शेंडूर फासलेला धोंड्या म्हणण्याची हिंमत आणि ठाकरे ब्रँडचा अटळ विजयाचा विश्वास या मुलाखतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे। ही केवळ मुलाखत नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा एक राजकीय भूकंप आहे। आजचे संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण। चला मग सुरुवात करूया आजच्या बातमीला। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबत सामनाच्या माध्यमातून 19 आणि 20 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या या मुलाखतीत अनेक गंभीर मुद्द्यांवर भाष्य केले। ही मुलाखत 2 भागांमध्ये प्रसिद्ध झाली असून त्याचा टीझर 15 जुलै रोजीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणातील सध्याच्या घडामोडींवर आपली स्पष्ट आणि परखड मते मांडली। या मुलाखतीत प्रमुख मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे। सर्वप्रथम महाविकास आघाडीचा पराभव आणि ईव्हीएमचा वाद। उद्धव ठाकरे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवाचे सखोल विश्लेषण केले। त्यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले होते, परंतु विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम मधील गडबड, बोगस मतदार याद्या आणि सत्ताधारी पक्षाच्या सरकारी योजनांचा दुरुपयोग यामुळे पराभव झाला। ईव्हीएम मधील गोंधळ आणि बोगस मतदारांनी आमची मते खाल्ली, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले। त्यांनी निवडणूक आयोगावर ही जोरदार टीका करत त्याला शेंडूर फासलेला धोंड्या अशी उपमा दिली आणि निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अशा प्रकारच्या प्रचारानं जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं। फक्त 6 महिन्यामध्ये हे कसं घडलं हे तुम्ही बघा, याच्यामध्ये एक सांगतो, सगळ्या गोष्टीवरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये। काही गोष्टी जबाबदाऱ्या आहेत, स्वीकारल्या पाहिजे। ईव्हीएमचा घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे। मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहेत। बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे। मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे। म्हणजे ही एक गोष्ट नाही, पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली, लाडकी बहीण असेल, आणखीन काही असेल, आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते। ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती। आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा। त्याच्यामुळे ठीक आहे, आम्ही म्हणजे शिवसेनेने सुद्धा काही वेळेला 4-4 वेळा 5-5 वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। मग एकनाथ शिंदे आणि भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडेतोड टीका केली। शिंदे यांची सेना म्हणजे चोरीचा माल आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला खऱ्या शिवसेनेचा वारस मानण्यास नकार दिला। तसेच भाजपवर वन नेशन वन इलेक्शनच्या नावाखाली लोकशाही संपवण्याचा आरोप केला। भाजपला निवडणुका नकोयत, त्यांना फक्त सत्ता हवी असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला। आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला,
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं हो आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं. तर असे जे असतात त्यांना माहिती परावलंबीच असतात. पण ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच. पण अमित शहा, निवडणूक आयोग याने अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे ते अशा प्रकारे शिवसेना भाजपात कशा प्रकारे विलीन करू शकतात? नाही, शेवटी त्यांना म्हणजे हे शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? हो, पण ते संपवू शकत नाहीत ना. इतके वर्ष होऊनही जनतेला ते माझ्यापासून तोडू शकत नाहीत. हेच तर त्यांचं दुःख आहे. त्याच्यामुळे आता शेवटचा पर्याय तोच आहे की जो त्यांचा पहिला पर्याय होता की जाऊन घालीन लोटांगण वंदिने चरण करायचं. कारण दुसरा पर्यायच नाहीये. किती काही चोराचोरी. बघा, एक गोष्ट सांगतो मी, हे मागे जाहीर सभेत बोललेलं आहे, कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल. खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही. तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला. मग राज ठाकरे यांच्याशी पुन्हा मैत्री. मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की त्यांचा लढा हा मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आहे. राज ठाकरे आणि मी एकाच विचारसरणीचे आहोत. आम्ही मराठी माणसासाठी लढतोय आणि त्यांनीही या लढ्यात सहभाग घेतला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या विधानाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. ठाकरे हे वारे नाहीयेत. आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत, खोलवर गेलेली आहेत. अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे, आदित्य आहे, आता सोबत राज आलेला आहे. सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष, आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलोत. त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो. आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. मग ठाकरे ब्रँडचा दबदबा. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे ब्रँड हा लोकांनी घडवलेला असून तो कोणीही नष्ट करू शकत नाही, असे ठामपणे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसाला स्वाभिमान दिला. हा ब्रँड माझा नाही, तो प्रत्येक शिवसैनिकाचा आणि मराठी माणसाचा आहे, असे ते म्हणाले. या मुलाखतीत त्याने शिवसैनिकांना एकजुटीने आणि लढण्याचे आवाहन केले. हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत. म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहिलेली आहे. मग महाराष्ट्राच्या हितासाठी लढा. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिक लुटीवरही भाष्य केले. महाराष्ट्राला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते, पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापडण वागणूक मिळते, असे ते म्हणाले. त्यांनी गुजरातला दिल्या जाणाऱ्या प्रकल्पांवर टीका केली आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण करणारी आहे. ब्रँड ठाकरेच्या नावाने त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाच्या स्वाभिमानाला हाक दिली आहे. ही मुलाखत केवळ शिवसैनिकांसाठीच नव्हे तर प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी एक प्रेरणा आहे. प्रश्न असा आहे की या मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी आगामी निवडणुकांमध्ये कितपत यशस्वी होणार आणि ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणार का? याचे उत्तर तर काळच देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, ठाकरे नावाचा दबदबा आणि त्यांचा लढा अजूनही जिवंत आहे. बाकी तुमचे काय मत या पूर्ण मुलाखतीवर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पुन्हा महाराष्ट्राला त्यांचा बालेकिल्ला बनवू शकणार का की नाही? आम्हाला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.